नमस्कार, मी तृप्ती पालकर. स्टोरी ऑफ द डे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जरांगे पाटलांचं 20 जानेवारीला मुंबईमध्ये आमरण उपोषण होणार आहे. जरांगे पाटलांनी लोकशाही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये आंदोलनाचा मेगा प्लॅनच जाहीर केलाय. काय आहे जरांगेंचा मेगा प्लॅन पाहूयात. आपल्याला मुंबईकडे जायचंय, आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळच्या आंदोलनाची महाराष्ट्र नव्हे तर देश दखल घेईल असा दावा जरांगे पाटलांनी केलाय. जरांगे पाटलांनी लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत आंदोलनाचा मेगा प्लॅनच जाहीर केलाय. आंदोलनासाठी मराठा समाजानं सूक्ष्म नियोजन केलंय. त्यानुसार मुंबईत येणाऱ्या मराठा समाजाच्या 20 आंदोलकांची एक तुकडी केली जाणार आहे असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. आमचे सगळे प्लॅनिंग सुरू आहे. 30 हजारांच्या टीमा पाडणार आहेत, तुकड्या तयार करणार आहेत आम्ही लोकांच्या तसे. आणि त्यानुसार मध्ये जवळपास 100 मीटरचं अंतर सोडून त्या 30-40 हजारांच्या तुकड्या चालणार आहेत. प्रत्येकाची व्यवस्था प्रत्येकात राहणार. मराठा समाज जवळपास 10 लाख वाहनांसह मुंबईत येणार आहे. या वाहनांमध्ये बहुतांश ट्रॅक्टर ट्रॉलीचा समावेश असणार आहे. या ट्रॅक्टरमध्ये किराणा मालापासून अंथरूण पांघरुणाचाही समावेश असणार आहे. मग त्यात बाजरीचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ असेल, गव्हाचं असेल किंवा गहू शिरा करण्यासाठी भरडून आणलेले असतील, त्याच्यासाठी साखर असेल, त्याच्यासाठी गुळाचे डिपे असतील, तेल असेल, मीठ असेल, स्वतःचे दात घासण्यासाठी लागणारे साहित्य असेल, तुम्हाला टॉवेल पासून कपड्यापर्यंत सगळं त्यात राहणारे. इस्त्री करण्याचे दुकानं आमचेच राहणार आहेत. मराठा समाजाला ट्रॅक्टर घेऊन येऊ दिलं नाही तर जनावरं घेऊन मुंबईत येऊ असा इशाराही त्यांनी दिलाय. आम्हाला ट्रॅक्टरने आणून देणार, गाडीने आणून देणार, काय मग मसडी घेऊन यावं का तुमच्या त्या दारात आणून सोडावं, त्यांना खाऊ कोण घाली. आम्ही ते बी घेऊन येत असतो. मग जनावर ते सगळे शेळ्या ते सगळं आणत असतो मग तिथं. आणि मग का तुम्ही टाका त्यांना, मग गवत ते घासून ते कुठून आणणार मग त्यांना. मराठा समाजाचं आंदोलन 1 दिवसाचं असणार आहे. मराठा आंदोलक त्यांच्या करमणुकीसाठी कीर्तन, भजन आणि शाहिरी पोवाड्याचंही आयोजन केलं असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. या मोर्चात कबड्डीचे सामनेही होतील अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. आम्ही करमणुकीचे पण भजनाचे आणि कीर्तनाचे प्रत्येक तुकडे कार्यक्रम ठेवणार आहेत. शिवशाहिरीचे पोवाडे प्रत्येक याच्यात ठेवणार आहेत. आमचे जे महाराष्ट्राचे खेळ आहेत ते सुद्धा दमले नाही पाहिजे, बोर नाही झाले पाहिजे म्हणून लेझिम पासून हे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार आहेत. पोरं कबड्डीचे डाव ठेवणार आहेत त्याच्यामध्ये. मराठा आंदोलनात 3 कोटी मराठा सहभागी होणार असल्याचा दावा केला जातोय. 3 कोटी आंदोलकांना मार्गदर्शन करण्यासाठी 2.5 लाख स्वयंसेवकांची फौज तयार असल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. मोर्चात इस्त्री करणाऱ्यांच्या दुकानांपासून गरजेचं सामानही विकत मिळणार आहे. मराठा समाज मोठ्या आंदोलनाच्या तयारीत मुंबईत येतोय. अंतरवाली सराटी गावातून जरांगेंचा हा लाँग मार्च निघणार आहे. मराठा समाजाची मुलं मुंबईत आंदोलनासाठी निघाली असली तरी गावातूनही मराठा आरक्षणाचा एल्गार सुरू ठेवण्याची रणनीती जरांगे पाटलांनी आखली आहे. यावेळेस जरांगे पाटील आरपारची लढाई लढण्याच्या मानसिकतेत असल्याचं अधोरेखित झालंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर. राम मंदिर उद्घाटन आणि आंदोलनाचा संबंध नाहीये असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. तसंच राम मंदिराचं उद्घाटन हे सांस्कृतिक काम असून राम मंदिरासाठी आंदोलनाची तारीख पुढे ढकलणार नाही असं सुद्धा जरांगेंनी स्पष्ट केलंय. पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. केंद्र सरकारनं हा सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी प्रचंड नियोजन केलं. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत असताना त्याच्या 2 दिवस आधी मनोज जरांगे पाटलांचा आरक्षणासाठीचा लाँग मार्च हा अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहे. मनोज जरांगे पाटील लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाला घेऊन मुंबईकडे निघणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी 20 जानेवारीची तारीख ही राम मंदिराच्या सोहळ्याची चर्चा कमी व्हावी यासाठी काढली का अशी ही चर्चा सुरू झाली. मनोज जरांगे पाटलांनी या चर्चेचा स्पष्ट शब्दात इन्कार केला.
पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं सुरू ठेवण्यात आलेलं आहे. 18 तारखेला मुंबईमध्ये त्यांनी 144 लागू केले, म्हणून आम्ही 20 तारीख धरलेली, कारण आम्हाला तारीख धरायचीच होती. कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही. 22 तारीख आणि 20 तारीख ही अजिबात जोडता येणार नाही. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला आंदोलनाचं शुक्लकाष्ठ नको असा प्रयत्न सरकारचा राहणार आहे. त्यासाठी येत्या काळात मनोज जरांगे पाटलांना सरकारकडून विनंती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावेळी आंदोलन सुरू राहिल्यास शिंदे फडणवीसांना दिल्लीतून विचारणा होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. जरांगेंना सरकार विनंती करण्याची शक्यता असली तरी जरांगे पाटलांनी मात्र मंदिर उद्घाटनासाठी आंदोलनाची तारीख पुढं मागं करणार नसल्याचंही स्पष्ट केलं. तुम्ही थोडे 2 दिवस पुढे आंदोलन काय समज एकीकडे तुम्ही सांगता संस्कृती नेहमी तुम्ही संस्कृती अहो मग त्याचा याचा काय समज, असं काय करता? त्याचा काय समज? तो संस्कृतीचा भाग आहे, ते आनंदाचाच दिवस आहे, ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे. याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटतं ना कल्याण व्हावं जनतेचं म्हणून. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात संपूर्ण देश हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मराठा आंदोलनामुळे किमान महाराष्ट्रात तरी हे साध्य होणार नाही, कारण मराठा आंदोलनावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. आता या पेचावर सरकार म्हणून एकनाथ शिंदे हे मार्ग काढतात का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धास्ती मराठा नेत्यांनी घेतलेली आहे. ज्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विरोध केला त्यांच्या विरोधामध्ये जरांगे पाटील आगामी काळामध्ये जाहीर भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच मराठा आंदोलकांच्या पोटामध्ये गोळा उठलाय. नाव याच्यासाठी लिहून ठेवा म्हणलं, याला पूर्ण दारात येऊन द्यायचं. याचा अर्थ असा आहे, याला पुन्हा दारात उभा नाही राहू देत. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडलं असतं तरी जरांगेंच्या आंदोलनामुळे अनेक मराठा नेत्यांच्या पोटात गोळा आलाय. मराठा आरक्षण ही प्राथमिकता मानून जरांगे पाटलांनी आंदोलन हाती घेतलंय. सुरुवातीच्या आंदोलनाच्या काळात राजकीय नेत्यांनी त्यांच्या आंदोलनात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडण्यासाठी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्य केली. त्यामुळेच आता जरांगे पाटलांनी नेत्यांसाठी नवं फरमान काढलंय. तुमचं जरी जमत नसलं, तुमचे मतभेद असले तरी एक जण इकडच्या कोपऱ्याला बसा, एक जण इकडच्या कोपऱ्याला बसा, बस सोबत चला. एवढ्या आपण आपल्या जातीला मिळून देऊ. याच्यानंतर तुम्ही बिनधास्त तुम्हाला काय करायचं ते करा. एवढ्या एकत्र राहा. माझा रोग कोणाकडेच नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा केंद्रबिंदू स्वतःला ठेवलाय. सरकारला चर्चा करायची असेल तर ती फक्त मनोज जरांगे पाटलांसोबत करावी असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे इथून पुढे मराठा आरक्षणाविषयी वेगवेगळ्या बैठका आणि चर्चा न करण्याचा इशाराच त्यांनी मराठा नेत्यांना दिलाय. यावेळी त्यांनी मराठा नेत्यांना केलेल्या गावबंदीचंही समर्थन केलंय. तुम्हाला खरं सांगतो, पूर्वीचा मराठा नाही राहिला. आता लय पोरासाठी एकवटलेले लोक खरंच दारात उभा देणार याला. आणि काय समज त्याचा आमच्या दारात यायचा? मग तो आमच्या मदतीला येत नाही आणि आम्ही काय ठेका घेतला होय? बार तो आमच्या दारात येणार, आमचा चहा पिणार, तू हरगुलाल टाकायला ठेका घातला का आम्ही? तू ये बरं आमच्या मदतीला नको येऊन, तू ये बरं आमच्या दारात. आमच्या दारात काय समज याचा? नेत्यांनी आझाद मैदानातल्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. आंदोलनात सहभागी होताना त्यांनी मराठा आंदोलक म्हणून सहभागी व्हावं असंही जरांगे पाटील यांनी बजावलंय. आता आमच्या डोक्यात आलेलं आहे, आमच्या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना आम्ही आवाहन केलंय की तुम्ही सगळ्यांनी मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहा. सत्ताधाऱ्यासह विरोधात सगळ्यांनी जे दिसतील राहतील ते आमचे. आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटलांना यश येवो की अपयश येवो, मराठा समाजानं काही नेत्यांची यादी निश्चित केल्याचे संकेत आतापासूनच मिळू लागलेत. बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटलांनी काही मराठा नेत्यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडू देणार नाही अशी भूमिका घेतली. मराठा आरक्षणाच्या या लढ्यामुळे अनेक मराठा नेत्यांचं राजकीय करिअर धोक्यात येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
ज्या मराठा नेत्यांनी जरांगेंची पंगा घेतला त्यांच्याबाबत जरांगे पाटील राजकीय भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.